जादूगार म्हणून ज्याची ओळख आपण सातत्याने पाहतो तोच गोलंदाज अभिजित सालवी कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहायचं आहे। पहिला चेंडू सुरेख पद्धतीमध्ये हाताळतोय, चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उचली घेतली, चेंडू जातोय निर्धाव, कोणती धाव घेतली जाणार नाही, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल गोलंदाज अभिजित सालवी याच्याकडून। मित्रांनो मी म्हटलंच होतं एक सुरेख गोलंदाज आहे, चेंडू पडल्यानंतर हातभर वळवण्याची त्याच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे, एक फिरकीचा जादूगार म्हणून त्याची ओळख आहे, तोच गोलंदाज आपण गोलंदाज ट्रॅक वरती पाहतोय। स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय प्रतीकला, पुढील चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, ऑफ साइडला विरका होऊन दिलाय चेंडूला, चेंडू मात्र जाईल तिकडे सीमा रेषा बाहेर, 4 धावांसाठी येतोय पहिला चौकार। या चौकाराच्या साहाय्याने संघाचा कोड ओपन झालाय 4 या धावसंख्येने। पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुरेख पद्धतीमध्ये समाचार घेतलाय गोलंदाज अभिजितचा। धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती धावा लागला तब्बल बिनगडी बाद 4। सुरेख पद्धतीचा चेंडू होता, कव्हर्सला उडवला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे तिकडे मात्र खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केले गेलं। धावसंख्येत 2 ने बाद, धावसंख्या 2 ने पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावरती। पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अभिजित सालवेला। आतापर्यंत तब्बल 3 चेंडू हाताळले गेलेत आणि 6 धावा खर्च केल्या गेल्यात। शुभम पाटील कुठे असेल त्याने पॅनल पाशी संपर्क साधतोय, शुभम पाटील। पुढील चेंडू अभिजित सालवेचा, सुरेख पद्धतीचा चेंडू होता, इथे मात्र चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडस वळण घेतलं, चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतो, राजेंद्र गावडेच्या हातामध्ये, कोणती धाव घेतली जाणार नाही। सुरेख कमबॅक पाहायला मिळेल गोलंदाज अभिजित याचं। पुढील चेंडू अभिजित याचा, सुरेख पद्धतीचा। मित्रांनो मी नक्कीच म्हटलं होतं कारण एक फिरकीचा जादूगार आहे, तिकडे मात्र खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल, तोपर्यंत 22 स्वरूपामध्ये 1 धाव पूर्ण केली जाते। धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावरती। मित्रांनो मी म्हटलं होतं एक सुरेख गोलंदाज आहे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो। आतापर्यंत तब्बल 5 चेंडू हाताळले गेले, तब्बल 7 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाज अभिजित सालवी याने। शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पहिल्या शतकातील, कशा प्रकारे हाताळेल गोलंदाज अभिजित हे देखील पाहायचंय। पण स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय राखूला, रिव्हर्सचा अटेंड केला, इकडे मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क आला नाही, चेंडू जातोय निर्धाव, कोणती धाव घेतली जाणार नाही, पहिलं शतक समाप्त होते। पहिल्या शतकात धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्यात बिनगडी बाद 7, पहिलं शतक समाप्त झालंय। सामने हे 4 शतकाची रात्री दोन्ही संघाच्या कर्णधारांना याची नोंद घ्यायची आहे, कुठेतरी 40-45 धावांचा टार्गेट करून आले असेल दिशा अकॅडमी वरचे संघ, पण तो समोर पाहायला गेला तर एक मातब्बर संघ आहे धावीर उसर। आता झालेल्या वराटी इथे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता उसर संघ। वैयक्तिक पहिलं व संघाकडून दुसरं शतक घेऊन येते गोलंदाज राजेंद्र गावडे। एक बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेला गोलंदाज आपण पाहतोय राजेंद्र गावडेला, सातत्याने आपण त्याला आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहतो, परंतु आज आपल्या गावासाठी खेळताना पाहतोय कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहायचं आहे। पहिलं शतक हाताळलं होतं गोलंदाज अभिजित याने, तब्बल 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या। पहिला चेंडू राजाचा, सुरेख बदला चेंडू होता, इकडे मात्र काहीतरी जकडून ठेवलंय फलंदाजांना, कोणतेही मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं गेले दिशा अकॅडमी वरसे संघाला। पुढील चेंडू
लोवर पद्धतीचा चेंडू होता, कव्हर्सला उडवला, चेंडू खाली मयूर गावडे तो इकडे मात्र फील्ड करेल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जाते. धावसंख्या 2 ने भर, धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावरती. काहीतरी खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल तिकडे मयूर गावडेचं. कुठेतरी धावा वाचवाव्या लागतील. पुढील चेंडू राजाचा सुरेख पद्धतीचा चेंडू होता, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. इकडे मात्र पहिला हादरा बसतो दिशा अकॅडमी वर्षे संघाला. प्रणीतच्या स्वरूपात प्रणीतच्या खेळीचा होतो इथे मात्र अंत. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल गोलंदाज राजा गावड्याची. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले. पहिल्या चेंडूवरती कोणती धाव आली नव्हती, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवरती प्रणीतच्या खेळीचा इथे मात्र अंत केला गेलाय. एक सुरेख अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळेल गोलंदाज राजा गावडे. त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय रमेश म्हात्रे उर्फ आप्पा. बंटी चांदगावकर यांच्याकडून अप्पासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आहेत. पुढील चेंडू गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज राजा गावडेला. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत, तब्बल 2 धावा खर्च केल्या गेल्यात. एक महत्वाचा खेळाडू जरूर तंबूच्या आश्रयाला परतावलाय. पुढील चेंडू राजाचा मारा करेल अप्पा. सुरेख पद्धतीचा चेंडू होता, इकडे मात्र चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उचली घेतली. चेंडू सरळ यष्टी रक्षक अभिजित सालवीच्या हातामध्ये विसावतो. कोणती धाव घेतली जाणार नाही. सुंदर कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज राजेंद्र गावडे याच्या माध्यमातून. कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेले जरूर दिशा अकॅडमी वर्षे संघाला. माननीय विशालभाई लाड यांचं आगमन होतोय, त्यांनी देखील पॅन्डल पाशी यायचंय. सुरेख पद्धतीचा चेंडू होता, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. कशा प्रकारे हाताळेल गोलंदाज राजा गावडे हे देखील पाहायचंय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेले, तब्बल 3 धावा खर्च केल्या गेल्यात आणि एक महत्वाचा खेळाडू जरूर तंबूच्या आश्रयाला परतावलाय. पुढील चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू होता, षटक पद्धतीचा चेंडू होता, त्याच्यावरती बिरकावून दिलाय चेंडूला. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी येतोय राखूच्या बॅट मधून पहिला चौकार. धावसंख्या 4 ने भर, धावसंख्या 4 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावरती. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटका धावसंख्येचा विचार केला, धाव फलकावरती धावा लागल्या तब्बल 14. पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाज अभिजित यांनी. तब्बल 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, परंतु दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं होतं राजेंद्र गावडेला. तब्बल पहिल्या 5 चेंडूमध्ये तब्बल 3 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूमध्ये एक महत्वाचा चौकार आला होता. तब्बल 7 धावा खर्च केल्या गेल्या आणि एक महत्वाचा खेळाडू प्रणीतला तंबूच्या आश्रयाला जरूर परतावलंय. वैयक्तिक पहिलं व संघाकडून 30रं शतक घेऊन येते गोलंदाज अजिंक्य गावडे. पहिल्या चेंडू अजिंक्याचा मारा करेल अप्पा. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, इकडे मात्र चेंडू जातो निर्धाव. विशालभाई लाड यांचं आगमन होतोय. पहिला चेंडू, इकडे मात्र चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडंसं वलन घेतलं, काहीतरी जकडून ठेवलंय फलंदाजांना.
सुरेख तिकडे मात्र सुंदर क्षेत्रक्षक पाहायला मिळेल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जाते धावसंख्या 2 ने भर धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावरती सुरेख बद्दल चेंडू होता इकडे मात्र पंचांकडे अपील केली जाते आणि दुसरा हादरा बसतोय दिशा अकॅडमी वरसे संघाला अप्पाच्या स्वरूपात अजिंक्य गावडेसाठी सुवर्ण संधी आहे जर विकेटची हॅट्रिक घेतली तर लव चौंदे याच्याकडून तब्बल 500 रुपयाचं 3 विकेट घ्या आणि 500 रुपये कमवा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल गोलंदाज अजिंक्य गावडे याच्याकडून आतापर्यंत तब्बल 3 चेंडू हाताळले गेले तब्बल 2 धावा खर्च केल्या गेल्यात एक महत्वाचा खेळाडू जरूर तंबूच्या आश्रयाला परतावलाय अप्पाला त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय मयूर पडवल एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय पण दुसरीकडे पाहायला गेलं तर एक फिरकीचा जादूगार म्हणून गोलंदाज आपण पाहतो अजिंक्य गावडेचा लोअर फुलटॉस मध्ये चेंडू होता त्याच्यावरती आडव्या बॅटने हल्ला चढवला तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल मयूरला धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल संख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावरती तिसरं शतक मार्गस्थावर हाताळताना पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती आपण अजिंक्यला आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत तब्बल 3 धावा खर्च केल्या गेल्यात एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल गोलंदाज अजिंक्य गावडे याची सुरेख बद्दल चेंडू होता त्याच्यावरती आडव्या बॅटने हल्ला चढवलाय चेंडू खाली राजेंद्र गावडे येईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या तिकडे मात्र खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल राजेंद्र आरडे यांचं धावसंख्या 2 ने भर धावसंख्या 2 ने पुढे सरसावते धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 या आकड्यावरती तिसऱ्या शतकातील शेवटचा अंतिम 1 चेंडू असेल कशा प्रकारे हाताळेल गोलंदाज अजिंक्य गावडे हे देखील पाहायचं आहे कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेले जरूर दिशा अकॅडमी वर्सेस संघाला शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल सुरेख पद्धत चेंडू होता आडव्या बॅटने त्याच्यावरती हल्ला चढवला आहे तिकडे मात्र चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी राखूच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार धावसंख्या 6 ने भर धावसंख्या 6 ने पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यावरती विशाल भाई लाड यांचं सत्कार करतील राजू शेटकेरकर स्वयंभू धावीर महाराज असोसिएशनला सातत्याने आपल्याला मदत करणारे विशाल भाई लाड ज्यांनी आपल्यासाठी ही सामनावीरसाठी सायकल दिलेली आहे हे देखील विशाल भाई लाड सॉरी मालिकावीर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे शेवटचं आणि अंतिम शतक असेल गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय विघ्नेशला आता झालेल्या प्रीमियर लीग मध्ये वर्सेस संघामध्ये होता विघ्नेश पहिला चेंडू आडव्या बॅटने त्याच्यावरती हल्ला चढवलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तिकडे मात्र खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल एकच धाव सुंदर तिकडे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल रोहनच्या माध्यमातून तिकडे मात्र राजेंद्र आडे चेंडू वरती आले होते धावसंख्येचा विचार केला धाव फलकावरती धावा लागला तब्बल 2 गडी बाद 26 शेवटचा अंतिम 1 शतक असेल कशा प्रकारे हाताळले गोलंदाज विघ्नेश पुढील चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता आडव्या बॅटने त्याच्यावरती हल्ला चढवला तिकडे मात्र चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी येतोय राखूच्या बॅट मधून अजून एक चौकार धावसंख्या 4 ने भर धावसंख्या 4 ने पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावरती काहीतरी खराब गोलंदाजी मानावी लागेल गोलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून
कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं होतं जरूर, परंतु अजिंक्य देखील गोलंदाजीवरती आला. तब्बल 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. एक षटकार आणि 2 चौकाराच्या सहाय्याने खेळतोय फलंदाज राखू. पुढील चेंडू विघ्नेशाचा मारा करेल राखू. सुरेख पद्धतीचा चेंडू होता. वरदा वेगाने फेकलेला चेंडू, त्याच्यावरती कोणती धाव घेतली जाणार नाही. चेंडू येतोय निर्धाव. सुंदर कमबॅक पाहायला मिळेल गोलंदाज विघ्नेशाचं, कारण पहिल्या चेंडूवरती 1 धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती जरूर एक चौकार आला होता, पण तिसऱ्या चेंडूवरती सुंदर कमबॅक पाहायला मिळेल विघ्नेशाचं. पुढील चेंडू विघ्नेशाचा मारा करेल राखू. सुरेख पद्धतीचा चेंडू होता. इकडे मात्र चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडीशी उचली घेतली. इकडे मात्र रनआउट स्वरूपात बाद होईल. खेळाडू क्रमांक 3 मयूर. धावसंख्येचा विचार केला, धाव फलकावरती धावा लागल्या तब्बल 3 गडी बाद 31. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय धीरज. पुढील चेंडू विघ्नेशाचा. सुरेख पद्धतीचा चेंडू होता. बॅटची करायला लागला. तिकडे मात्र सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल विकेट किपर अभिजित साल्वीच्या माध्यमातून. चौथा हदरा बसतोय दिशा अकॅडमी वर्ष संघाला राखूच्या स्वरूपात. सुंदर कमबॅक पाहायला मिळेल गोलंदाज विघ्नेशाचं, कारण दुसऱ्या चेंडूवरती जरूर चौकार आला होता, परंतु पुढील 2 चेंडू वरती महत्वाचे 2 खेळाडू जरूर तंबूच्या आश्रयाला परतावलेत. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू असेल. शेवटचा 1 चेंडू असेल चौथ्या शतकातील. गुड्डा जाधव कुठे असेल त्याने पॅन्डल पाशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा अंतिम 1 चेंडू असेल. सुरेख पद्धतीचा चेंडू होता. चेंडू आहे हवेमध्ये. इथे मात्र विकेटची हॅट्रिक होणार काय? आणि इकडे मात्र रनआउट स्वरूपात बाद होतोय. पहिली विकेट हॅट्रिक विघ्नेशच्या नावावरती. आतापर्यंत एक 33 धावांचं एक भलं मोठं आव्हान रचलं गेलंय. येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची गरज धावीर महाराज हुसर संघाला. त्याच्यानंतर होणारा सामना बापदेव अष्टमी विपक्ष तांबडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असते नाणे फेकीसाठी यायचं आहे. येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. वर्षे संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे आणि उसर संघाने आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. एकीकडे धावा बनवण्याचा प्रयत्न करेल
उसर संघ दुसरीकडे धावा रोखण्याचा प्रयत्न करेल दिशा अकॅडमी वर्से संघ. उसर संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. विघ्नेश आणि राजेंद्र गावडे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. विघ्नेश आणि राजा. बापदेव अष्टमी आणि तांबडी संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आहे. तांबडी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. कुठेतरी येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. पहिला चेंडू धीरजाचा मारा करेल विघ्नेश. इकडे डावखुरा फलंदाज. सुरेख पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता त्याच्यावरती हल्ला चढवलाय. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. चौकार येतोय विघ्नेशच्या बॅट मधून. पहिला चौकार. संघाचा अकाउंट ओपन झालंय 4 या धावसंख्येने. डॉक्टर अपूर्व भट यांचं देखील श्री स्वयंभू धावीर महाराज असोसिएशन मंडळातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी देखील पॅनल वरती येऊन बसण्याची सुविधा केली आहे. पहिला हादरा बसतोय विघ्नेच्या स्वरूपात श्री धावीर उसर संघाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर सुंदर कमबॅक पाहायला मिळेल गोलंदाज धीरजाचं. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विघ्नेशला महत्वाचा खेळाडू जरूर तंबूच्या आश्रयाला परतावलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय राजेंद्र आरडे. एक महत्वाचा खेळाडू आहे. कशा प्रकारे फलंदाजी करेल हे देखील पाहायचं आहे. कुठेतरी 33 धावांचं एक माफक आव्हान रचले गेले दिशा अकॅडमी वर्से संघाने. एकीकडे धावा बनवण्याचा प्रयत्न करेल उसर संघ. दुसरीकडे धावा रोखण्याचा प्रयत्न करेल दिशा अकॅडमी वर्से संघ. राजेंद्र आडेसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी लव चोंदे याच्याकडून 200 रुपये आहेत. सुरेख पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने त्याच्यावरती हल्ला चढवलाय. चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी येतोय राजेंद्र आडेच्या बॅट मधून पहिला चौकार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या 4 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावरती. पहिले शतक मार्गस्थावर जाताना पाहतोय गोलंदाज
धीरजला आतापर्यंत 3 चेंडू पुढील चेंडू धीरजाचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता त्याच्यावरती हल्ला चढवला चेंडू आहे हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल खेळाडू क्रमांक 2 तंबूच्या आशेला परतावेल राजेंद्र आडे एक चौकाराच्या सहाय्याने जरूर खेळत होता परंतु त्याला आता तंबूच्या आशेला जरूर परतावलंय फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता त्याच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता परंतु बॉलने मात्र लांबी कमी आणि उंची जास्त गाठली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला अजिंक्य गावडेसाठी सुवर्ण संधी असेल चौकारासाठी उमेश सावंत आणि लव चोंदे याच्याकडून 200 रुपये असतील आणि षटकारासाठी 500 रुपयाचं किताब असेल सुशील कासार कुठे असतील त्यांनी पॅन्डल पाशी यायचं आहे पुढील चेंडू धीरजचा मारा खरं अजिंक्य सूर्यरेख बद्दल चेंडू होता त्याच्यावरती मात्र सन्मान दिलाय सुंदर कमबॅक पाहायला मिळेल गोलंदाज धीरजचं पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम एक चेंडू असेल अशा प्रकारे हाताळलेले गोलंदाज धीरज हे देखील पाहायचंय आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेलेत तब्बल 8 धावा खर्च केल्या गेल्यात आणि महत्वाचे 2 खेळाडू तंबूच्या आशेला जरूर परतावले गेलेत पुढील चेंडू धीरजचा शेवटचा अंतिम एक चेंडू असेल रिव्हर्सचा अटेंड केला होता इकडे मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क आला नाही पहिले षटक समाप्त होते पहिल्या षटकाअखेर धावसंख्येचा विचार केला धाव फलकावरती धावा लागल्या तब्बल 2 गडी बाद 8 पहिले षटक समाप्त होतंय कुठेतरी 33 धावांचा पाठलाग करताना पाहतोय आपण ते धावी रुसर संघ पण दुसरीकडे धावा रोखण्याचा प्रयत्न करेल दिशा अकॅडमी वर्षे संघ डॉक्टर अपूर्व भट यांचा सत्कार करतील रोहित शिंदे वैयक्तिक पहिल्या वर संघाकडून दुसरा शतक घेऊन येते गोलंदाज राखू पहिला चेंडू राखू याचा मारा करेल राजेंद्र गावडे सूर्यरेख पद्धतीचा चेंडू होता ऑफस्टमच्या खूपच बाहेर दक्ष असं पंचायत हात फिरकावून सांगते की चेंडू आहे वाईड धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 या आकड्यावरती पुढील चेंडू राखू याचा सूर्यरेख पद्धतीचा चेंडू होता इकडे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावरती शिवसेना उप शहर प्रमुख प्रीतम देशमुख यांचं स्वागत करतील रोहित शिंदे
पुढील चेंडू राखू याचा मारा करेल इकडे पुरा फलंदाज अजिंक्य गावडे. सुरेख पद्धतीचा चेंडू होता इकडे मात्र काहीतरी जकडून ठेवलं गेले फलंदाजांना. कारण चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उचली घेतली. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसारला गेला. कोणती धाव घेतली जाणार नाही. ते सुंदर कमबॅक पाहायला मिळेल गोलंदाज राखू याच्या माध्यमातून. तिकडे लागले परंतु कोणती धाव घेतली जाणार नाही. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटका अखेर धावसंख्येचा विचार केला धाव फलकावरती धावा लागल्या तब्बल 3 गडी बाद 17.
पाहतो योगीला न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय मयूर गावडे. एक हार्ड हिटर फलंदाज आहे जरूर उसर संघामध्ये. येणारे 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय मयूर गावडे. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. पुढील चेंडू योग्याचा. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. शेवटच्या क्षणाला निर्णय घेतला गेलाय. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावरती. मयूरसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी उमेश सावंत याच्याकडून 200 रुपये असतील आणि लव चोंदे याच्याकडून सुद्धा 200 रुपये आहेत. पुढील चेंडू योगी याचा. मारा करेल अभिजित. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. ऑफस्टंपचा खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी ते जाणल्याने दंडित केले. धावसंख्येत 1 ने धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 या आकड्यावरती. येणारे 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. पुढील चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत 2 ने धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 या आकड्यावरती. तिसरं शतक मार्गस्थावर जाताना पाहतोय गोलंदाज योगीला. पुढील चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू खाली तिकडे मात्र सुरेख झेल पाहायला मिळेल धीरेच्या माध्यमातून. खेळाडू क्रमांक 5 तंबूच्या आश्रयाला परतावेल अभिजित सालवी. आता कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय ते धावीर हुसर संघ. येणारे येणारे 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अजय. परंतु गोलंदाज मार्ग वरती आपण पाहतो योगीला. कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेले धावीर उसर संघाला. पुढील चेंडू योगी याचा. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. एक फसवा चेंडू तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. कशा प्रकारे हाताळेल गोलंदाज योगी हे देखील पाहायचं आहे. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय मयूर गावडेला. कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील जरा सामना विजयकर असेल. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. इकडे मात्र चेंडू जातो निर्धाव. कोणती धाव घेतली जाणार नाही. 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. 3 षटकाअखेर धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्या तब्बल 22. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. तब्बल 4 धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज योगी याने सुंदर कमबॅक पाहायला मिळालं योगी याचं. येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. सहा चेंडू आणि 11 धावांची गरज. समीकरण असेल 6-11.
पहिला चेंडू शॉर्टपीचचा चेंडू होता तिकडे मात्र एक धाव पूर्ण केली गेली धावसंख्येत 1 ने वर धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 23 या आकड्यावरती येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज समीकरण असेल 5-10 कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील जर हा सामना विजयी करायचा असेल तर पुढील चेंडू अथर्वयाचा षटपीचा चेंडू होता त्याच्यावरती आडव्या बॅटने हल्ला चढवलाय तिकडे मात्र क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यावरती येणारे 4 चेंडू आणि 8 धावांची गरज समीकरण असेल 4-8 कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहायचं आहे अतेश पडवल आणि नंदेश पडवल कुठे असेल त्याने पॅन्डल पाशी यायचं आपली सुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे सूर्यरेख पद्धतीचा चेंडू होता तोपर्यंत एक धाव पूर्ण केली तर धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26 या आकड्यावरती येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज समीकरण असेल 3-7 पुढील चेंडू सूर्यरेखा चेंडू होता त्याच्यावरती आडव्या बॅटने हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल आणि बॅटचा काही संपर्क आला नाही चेंडू जातोय निर्धाव आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज समीकरण असेल 2-7 कुठेतरी एक मोठा फटका आला तर नक्कीच मॅच मध्ये येऊ शकतो उसर संघ येणारे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज समीकरण असेल 2-7 येणारे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज पुढील चेंडू सुरेख बदला चेंडू होता ऑफ साइडला भिरकावून दिलाय चेंडूला चेंडू जाय सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी येतोय अजयच्या बॅट मधून पहिला चौकार धावसंख्येत 4 ने भर धावसंख्येत 4 ने पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावरती येणारा 1 चेंडू आणि 3 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग असेल येणारे 1 चेंडू आणि 3 धावांची गरज येणारा 1 चेंडू आणि 3 धावांची गरज तिकडे मात्र सामना येऊन ठेपला होता 6-11 वरती तो मात्र सामना येऊन ठेपला 1 चेंडू आणि 3 धावांची गरज मित्रांनो आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच झाला पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करेल फलंदाज अजयला देखील सिद्ध करून दाखवावं लागेल की माझ्याकडे सुद्धा ती क्षमता आहे परंतु दुसरीकडे आपण गोलंदाज पाहतोय अथर्वला सुरेख बदला चेंडू होता बॅटची कडा लागले तिकडे मात्र क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र रनआउट स्वरूपात बाद होईल आणि इथे मात्र दिशा अकॅडमी वर्ष संघ विजयी होईल आणि हा सामना विजयी झालाय दिशा अकॅडमी वर्षे संघ